रामभाऊ दुपारी वाम कुक्षी घेत होते. पेपर वाचत वाचत तेवढ्यात एक मुलगा पिपाणी वाजवत रस्त्याने चालला होता. रामभाऊंना सुद्धा त्यांचे बालपण आठवले. पूर्वी गावात जत्रा भरायच्या. जत्रेत फिरण्याची मजा यायची. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत जत्रेची वाट पाहत असत. करमणुकीची साधने त्या काळी कमी असत. मी असा जत्रेत फिरायचो मित्रांसोबत. पिपाणी वाजवीत चालायचो. खूप मज्जा केली मित्रांबरोबर. शाळांना सुट्टी असायची. मला जत्रेतले पेढे खूप आवडायचे, साखर टाकलेले. आता मुलं पुष्कळ पेढे आणतात, पण जत्रेतल्या त्या पेढ्यांची सर कोठेच नाही. गोडीशेव, भेळ माझे आईवडील खरेदी करत असतात. सगळेजण आम्ही गोल बसून खायचो. त्या प्रेमाला आणि आग्रहाला कुठेच तोड नाही. कोणाला जास्त भेळ दिली याकडे लक्ष असायचे. फुगेवाल्याकडून रबर बांधलेला फुगा घ्यायचा. मित्रांच्या पाठीत तो मारायचा. भांडणं व्हायची, पण तेवढ्यापुरतीच गारीगार बर्फाचा गोळा खूप आवडीने खायचो. लाल हिरवा रंग माझ्या आवडीचे असायचे. कधी इन्फेक्शन झाले नाही, कधी ताप आला नाही. आता टेलिव्हिजनमधला पाऊस पाहिला तरी शिंका येतात. काय मज्जा केली लहानपणी. पाळणे यायचे, त्यात बसायचो मित्र. वरून खाली पाळणा येताना असा गोळा यायचा म्हणता जोरात ओरडायचो, पण पाळण्यात बसायचोच. लहानपणी सायकल शिकलो. आताच्या सायकलला मागच्या चाकांना स्टँड आहे. पूर्वी तसे नव्हते. कितीतरी वेळा सायकलवरून पडलो. गुडघे फुटले तसे ते बरेही झाले. हवेत फिरणाऱ्या भिंगऱ्या मला आवडायच्या. वडिलांनी दिलेल्या पैशावर मज्जा मारली जत्रेत. आता जत्रेला जाणं होत नाही. मुलांना तिथले पदार्थ आवडत नाहीत. सगळंच बदललं आता. गोड पदार्थांपेक्षा गोड आठवणीतच जगायचं. किती सोपं होतं तेव्हा सगळं. बालपणाला पुन्हा एकदा हाक मारावीशी वाटते. सुनबाईंनी चहासाठी आवाज दिला तसे रामभाऊ रमलेल्या आठवणीतून बाहेर आले. चहा घेताना सुद्धा त्यांना जत्रेतला चहाच आठवत होता.